आणि या संघाचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा पूर्णच्या पूर्ण संघ फॅमिलीचा आहे. तांडेल फॅमिली म्हणजे एका कुटुंबातील हा संघ उभा झालाय. जसा आपण बऱ्याच वर्षाआधी मुकाबला संघ पाहिला तसाच हा संमित्र 11 आपल्याला पाहायला मिळतोय. चला सामन्याला सुरुवात होते. उद्याचा लॉट सकाळी 9:30 ला रिपोर्टिंग असेल. 9:15 टॉस केला जाईल आणि 10 वाजता सामना सुरू होईल. नवदुर्गा 11 वर्सेस श्रेया 11. पहिला सामना SGS 11 विरुद्ध बाकडा 11. दुसरा तिसरा सामना SDK 11 विरुद्ध साई 11 आणि चौथा सामना फ्रेंड्स ग्रुप 11 विरुद्ध शिव साई 11. सर्वांनी रेडी राहायचंय. उद्याच्या सत्रात सेकंड लास्ट मॅच आजच्या दिवसाची तुमच्या समोर येते. जो संघ सामना जिंकेल KK 11 सोबत फायनलचा सामना खेळेल. चला सामन्याला सुरुवात होते. टाळ्या झाल्या पाहिजे. दोन्ही संघांना शुभेच्छा द्या टाळ्या वाजवून. पहिलाच बॉल भाऊचा आणि भाऊचा धक्का लागतोय पहिल्याच बॉलवर. 2 धावा. होली पुनवता होली पुनवता. अक्षय तांडेल यांनी 2 षटकार मारले तर कोळी राजा यांच्याकडून 1 प्लेट पाया सूप. समोर खेळलाय. हा बॉल अडवला गेला. बघा कशा पद्धतीने अडवला. दोस्ती कोळीवाडा दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आपण जर 3-4 वर्ष आधी जर पाहिलं तर शुक्रवारच्या हाफ मध्ये हे सर्व संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळायचे. आता मात्र एक्झिबिशन मॅच खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रॅक्टिसची कमी असते. बऱ्याचशा खेळाडूंना जॉबला जायचं असतं त्यामुळे संघांना खेळायला मिळत नाही, भाग घ्यायला मिळत नाही टुर्नामेंट मध्ये. पण इथे मात्र आयोजन करून दिलंय. तारीफ करावी लागेल. आपले सन्माननीय आशुषा पेंटू कोळी यांची तारीफ करावी लागेल. चांगलं आयोजन चांगलं नियोजन पाहायला मिळत आहे. जय माता दी ग्रुप. नेक्स्ट बॉल. हाही चांगला बॉल होता. सुरेख टप्पा सुरेख लाईन लेंथ वर टाकलेला बॉल बीट करतोय फलंदाजाला. तांडेल फॅमिली कुठेतरी आता विचार करावा लागेल. घरी रोज मीटिंग असते, आज मैदानावर मीटिंग करावी लागेल तांडेल फॅमिलीला. आणि मॅच झाल्यानंतर पुन्हा एकदा घरात बसून चर्चा करावी लागेल. काय झालं मैदानामध्ये. जर जिंकलं तर चांगलंच, हरलं तर नक्कीच. कोणी कोणाला बोलणार नाही कारण की एकच फॅमिली आहे. मित्रांनो ही मजा करण्यासाठी आलेत. होळी चषक, होळी जवळ येते. एक गाव एक होळी, विटाव्याची मानाची होळी, सन्मानाची होळी. पाहूया. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर धावा सजल्या आहेत. 3 धावा. हर्षल मोकाशी यांना सुवर्ण संधी आहे. जर त्यांनी झेल पकडला तर प्रमोद म्हणजेच केन यांच्याकडून ब्लेंडर्सची क्वार्टर देण्यात येईल. मित्रांनो तुम्ही विचार करत असाल हे असे कसले पारितोषिक लागतायत. मित्रांनो ही होळीची मॅच आहे, होळीची स्पर्धा आहे. दिग्गज गोलंदाज गोलंदाजी मार्कवर संतोष मोकाशी. पहिला बॉल. मनगटामध्ये जोर बघा. मनगटामध्ये कला अजूनही तशीच आहे.
शिमगा उंगावला आवळीचा सण यो आईला गौतम नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत. संतोष गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल टाकल्यानंतर कोणालाही वाटणार नाही की हा गोलंदाज प्रॅक्टिस मध्ये नाहीये. विदाऊट प्रॅक्टिस गोलंदाजी करतोय असं अजिबात वाटणार नाही. प्रॉपर लेग ब्रेक, टप्पा पडला, चकवा दिला आणि बघा संतोष मोकाशी यांचा पुतण्या स्वतः हातात त्यांची तारीफ करण्यासाठी माईक हातात घेऊन कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडला गेलाय. सॉरी माफ करा, भाचा. पुतण्या ऋषिकेश आलेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओहो LBW चा शिकार होतोय. LBW फलंदाज होईल बाद. चला पंचाची वाद घालूया. शिमग्याचा संधियो आईलाय रे नाथा आवलीचा संधियो आईलाय रे शिमग्याचा संधियो ओके बॅटची काढा लागली आहे असं पंच दर्शवतायत. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये नितीन काळसेकर आपण पाहू शकता. त्यांनी सांगितलं की बॅटची एज लागली. फुल केलाय. कॅच घेण्याची संधी आहे इथे, मात्र थोडस मिसफिल्ड झालं आणि 2 धावा नक्कीच मिळत आहेत. पहिल्या बॉलवर जो स्टंपिंग आला त्या स्टंपिंगच्या जोरावर हर्षल मोकाशी यांना पारितोषिक लागू झालंय केन यांच्याकडून. हा बॉल चांगला होता. पुन्हा एकदा लेग स्पिनचा मारा केलाय संतोष मोकाशी यांनी. ऋषिकेश काय म्हणायचं या गोलंदाजीवर? कशीही विकेट घेतली हर्षल मोकाशी तरी पारितोषिक आहे त्यांना. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 धाव इथे मिळेल. नेक्स्ट बॉल बराच वेळ उंच हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि हा झेल पकडला गेलाय. क्या बात आहे. आणखीन एक विकेट मिळते. डीजे यांच्याकडून ₹100 पारितोषिक प्रत्येक 2च्या फटक्याला. भाचा आहे त्यांचा, त्याचे मामा फलंदाजी करण्यासाठी उतरलेत. गौतम यांनी जर 2 लागोपाठ षटकार मारले, कसेही मारले, तर कोळी राजा यांच्याकडून गोव्याची ट्रिप ऑफर झाली आहे त्यांना.
ओहो, पहिला बॉल बघा कुठे भिरकवलाय, मिड विकेट मध्ये 2 धावेसाठी. धावसंख्या स्कोर बोर्डवर लागली आहे 7. 8 धावा. बॉल द्यायचा आतमध्ये. 8 धावा धाव फलकावर लागल्यात. हर्षल मोकाशी यांना सुवर्ण संधी. जर त्यांनी कशीही विकेट घेतली तर केन यांच्याकडून ब्लेंडर्सची क्वार्टर देण्यात येईल. बघा पूर्ण फॅमिली तांडेल फॅमिली इथे जमलेली आहे आपल्या संघाला. ओ हो, चांगला बॉल होता, चांगला बॉल होता. 2 षटकार कसेही मारले, कधीही मारले. पूर्ण 4 ओव्हर मध्ये तर गोव्याची ट्रिप ऑफर केली आहे कोळी राजा यांनी. सौरभ कोळी. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. 1 बाउन्स अडवला जाईल का? नाही अडवला जाणार. उत्तर आहे 1 बाउन्सचा. बाउंड्रीच्या बाहेर. खराब फिल्डिंग. 4 धावा मिळत आहेत. इथे मात्र आडव्या बॅटने खेळलेला फटका, थोडीशी मिसफील्ड झाली. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावा मिळाल्या. दोस्ती कोळीवाडा आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. एलबीडब्ल्यू नाहीये या मॅच मध्ये. एक्झिबिशन मॅच मध्ये एलबीडब्ल्यू नाहीये. पाच बॉल झालेत. एक लास्ट बॉल बाकी आहे. स्कोर झालाय 14. इथेही 1 धाव. बघा जे भाऊजी आहेत दहा वेळा विचार केला त्यांनी आधी की बॉल पकडू का. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 ओव्हर नंतर स्कोर झालाय 15. जर त्यांनी डाईव्ह मारून झेल पकडला तर कृतिकेश यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. हे जे पारितोषिक येत आहे ना तुम्हाला, एकदा नीट ऐका. जर तुम्ही खाली वाकून बॉल अडवला, बॉल पकडला, तर तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक कृतिकेश यांच्याकडून आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला फक्त बॉल जमिनीवरून उचलायचा आहे, बॉल अडवायचा आहे. बघा आता जिथे कुठे बॉल गेला ना तर हर्षलने धावत गेलं पाहिजे त्या बॉल अडवायला. 6 बॉल आहे म्हणजे 600 रुपये जिंकण्याची संधी आहे. पण वाकून तुम्हाला बॉल अडवावा लागेल, तो पकडावा लागेल.
शेवटचं ओव्हर, शेवटचं षटक सुरू आहे. धावसंख्या 15. ओ समोर आलाय आणि मोठा आहे, षटकार आलाय, पहिला षटकार. बघा कोळी राजा यांच्याकडून गोवा ट्रिप आहे 2 षटकाराला. आतापर्यंत ते कोकणात पोहोचलेत, रत्नागिरी पर्यंत गाडी गेली आहे, अजून थोडी पुढे जायची आहे. अजून एक षटकार आला तर सरळ थिवी मध्ये जाऊन गाडी थांबेल. आहा, गाडी तर चालू आहे, विकेट, आणि ही गाडी थांबली आहे कोकणात. तर तुम्हाला मालवण सिंधुदुर्ग हा पट्टा तरी फिरवून आणतील याची अपेक्षा आहे. नवीन बॅट्समन स्ट्राईक वर येईल. भावेश पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये. भाग्येश भाग्येश यांनी चौकार किंवा षटकार मारला तर सोहम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि विघ्नेशचे मामा स्ट्राईक वर आले, त्यांनी जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक विघ्नेश कडून. आज भाग्येशने जर षटकार मारला तर करण मडवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. ऋषिकेश, मला असं वाटतं कॉमेंट्री कमी आणि फक्त पारितोषिक आपण अनाऊन्स करतोय. प्रशांत, हीच तर मजा आहे होलीच्या मॅचची. येस येस, डेफिनेटली हीच मजा आहे होळी चषकाची. भाग्येशला संधी आहे, षटकाराला 500 रुपये करण मडवी यांच्याकडून. विकेटचं पतन, भाग्येश आउट होतोय. पूर्ण विराम लागलाय धावसंख्येला. धावसंख्या झाली 4 षटकाच्या अखेरीस 23 धावा. जिंकण्यासाठी 24 धावांचं लक्ष आहे. ऋषिकेश, काय वाटतंय या मॅच मध्ये रंगत होईल का? हो नक्कीच प्रशांत, मगाशच्या मॅच मध्ये पण 24 धावाच पाहिजे होत्या, या मॅच मध्ये पण 24 धावाच पाहिजेत. मगाशी मॅच पण शेवटच्या ओव्हर पर्यंत आली होती आणि ही मॅच सुद्धा मला असं वाटतं शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल. डीजे आत्ताच आम्हाला समजलंय की जसा होळी चषकाचा फॉर्म पडला होता ग्रुपवर, सोशल मीडियावर, त्या दिवसापासून कालपर्यंत एकमेव असा संघ आहे ज्याने रोज प्रॅक्टिस केली आहे पटणीच्या मैदानामध्ये, तो म्हणजे सन्मित्र संघ, तांडेल फॅमिली संघ. सर्व खेळाडू आवर्जून प्रॅक्टिसला जायचे पटणीला. जेव्हा फॉर्म
जेव्हा टुर्नामेंटची डेट डिक्लेअर झाली, जिंकण्यासाठी बनवल्या 24 धावा, 24 धावांचं लक्ष ठेवलंय. पाहूया कशा पद्धतीने डिफेंड करतायत या टार्गेटला. आणि या संघामध्ये 60+ काका आहेत, तेही रेग्युलर जायचे प्रॅक्टिसला. सुधाकर तांडेल वरिष्ठ खेळाडू या संघाचे, दररोज प्रॅक्टिसला जायचे पटणीला. चला डीजे होऊन जाऊ द्या थोडस. चाल गोलंदाजी मार्कवर येत आहेत पहिले षटक घेऊन. राजू पाटील, राकेश पाटील जोडी मैदानामध्ये बॅटिंगसाठी, बॉलिंगसाठी विशाल पाटील आलेत. तिघही पाटील. राजू पाटील यांना संधी आहे, जर त्यांनी एक षटकार मारला तर 6 ब्रिजर, प्रत्येक षटकाराला 6 ब्रिजर बाळू पाटील यांच्याकडून आलेले आहेत. विशाल पाटील यांनी हॅट्रिक घेतली तर करण पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पहिला बॉल वाईटने सुरुवात झाली आहे. दुर्वेश तांडेल यांनी जर झेल पकडला तर सोहम पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि विघ्नेश यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. विघ्नेश दादा ओ हलक्या हाताने खेळून काढलाय, अगदी नजाकत 2 धावा मिळतील, गॅप शोधून काढलाय. राकेश पाटील यांना सुवर्ण संधी आहे, जर त्यांनी चौकार किंवा षटकार मारला तर एक वाईनची बॉटल त्यांना देण्यात येईल. तसंच अजून एक प्राइज आहे. सोहम कोहली याने जर झेल पकडला तर अनुराग पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. आणखी एक वाईड. धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या बॉलवर 4 धावा आल्यात. राजू पाटील स्ट्राईकवर, चांगला बॉल, पहिला बॉल गॅप मध्ये खेळला, चांगली प्लेसमेंट मिळाली त्यांना, 2 धावा मिळाल्या. धावसंख्या झाली 4. जिंकण्यासाठी आता फक्त 20 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 23 बॉल मध्ये. बॅटची कडा लागली होती, आवाज आला, डॉट बॉल येतोय. 2 चेंडू 4 धावा धाव फलकावर. 22 चेंडू मध्ये 20 असं समीकरण दिसतंय. सोहम कोहली आणि प्रशांत कोहली यांना प्राइज आलेलं आहे. कर्णेश कोहली यांच्याकडनं 200 रुपये प्रत्येक झेलला. काय सुरेख फटका मारला ऋषिकेश, देखणा फटका. 2 धावेसाठी प्रॉपर बॅट्समन असल्याचं उदाहरण. विदाऊट प्रॅक्टिस खेळलेला हा फटका. असं बिलकुलच वाटत नाहीये विदाऊट प्रॅक्टिस आहे. मला असं वाटतंय लपून छपून प्रॅक्टिस सुरू होती दोस्ती कोळीवाडा संघाची. हर्षल मोकाशी यांनी तर कालच्या दिवसापासून हजेरी लावली आहे मैदानामध्ये. प्रत्येक सामने बघतायत, संध्याकाळी विकेट कशी खेळते, सकाळची विकेट कशी खेळते आणि प्लॅनिंग करून आणि
टॉस कोण जिंकतो, कोंबडा पडतोय की बकरा पडतोय, इथून अभ्यास सुरू झालाय त्यांचा. 3 दिवस टर्फ मध्ये प्रॅक्टिस सुद्धा केली आहे. अरे आणखीन एक चांगला फटका, पण इथे मात्र एक धाव मिळेल. बघा राजू पाटील हे अत्यंत जुने खेळाडू आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे त्यांना आता खेळायला वेळ मिळत नाही, त्यासाठी त्यांच्या एरियामध्ये, मला आता समजलंय, त्यांच्या एरियामध्ये त्यांनी लॅम्प लावला होता आणि तिथे प्रॅक्टिस सुरू होती. रात्री प्रॅक्टिस करायचे लॅम्प लावून, म्हणजे कुठे ना कुठे प्रॅक्टिस सुरू होती. जिग्नेशने त्यांना ट्रेन केलंय या मॅच साठी, या स्पर्धेसाठी. हो हो, चांगली किपिंग भाऊकडून पाहायला मिळाली, पण मात्र पंच इशारा करता इट्स अ व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. बघा राजू पाटील नॉन स्ट्राईक एंडला आहे. त्यांचे जोडीदार जे जुन्या टीम मधून खेळायचे ओपनिंगला, आशुषा कोळी, ते आता मात्र व्यासपीठावर आहेत. एकत्र खेळायचे संग्रेस. हो हो हो, चांगला फटका राकेश पाटील याच्या बॅट मधून येतोय. बघा मैदानाच्या, थँक्यू डीजे, मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत, पण मुकाबला लकी स्टार या संघाचा राकेश पाटील सुद्धा इथे आलेले आहेत. तुम्हाला विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय राकेश पाटील प्लीज. धावसंख्या झाली आहे 10. अजूनही 14 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये. 18 चेंडू 14 धावा. मुकाबला एक नावाजलेला संघ लकी स्टार, दिग्गज संघ, या संघाकडून बरीच वर्ष आपल्या क्रिकेटला अर्पण केलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राकेश पाटील यांच्यासाठी. त्याचबरोबर बघा त्यांच्याच सोबतीला लेजंड प्लेअर नरेश मोकाशी यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. अठरा चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. तसंच अजून एक सूचना येते की या मॅच नंतर 40+ जी टुर्नामेंट होणार आहे त्याच्या चिट्स उडवण्यात येणार आहेत. बॅकफुटला जाऊन खेळलेला हा फटका होता, फाईन लेग रिजन मध्ये जातोय. बघा राजू पाटील दर्शवतात की बॅटला बॉल लागलाय. एक धाव माझ्या बॅटने आलाय. एक धाव, धाव संकेत भर. या मॅच नंतर 40+ जे टुर्नामेंट होणार आहेत त्याच्या चिठ्ठ्या उडवण्यात येणार आहेत. तर जे कोणी सहभागी असेल त्यांनी मंचावर यायचं आहे. इथे मात्र चेंडू हवेत आहे. विकेटचं पतन होते. फलंदाज बाद. पहिला झटका राकेश पाटील. बॅक टू डगआउट. फायनलचा सामना यानंतर होणार आहे. त्या सामन्यानंतर 40+ लॉट सोडवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. आपले अंपायर सुद्धा खोळंबले आहेत, युट्यूब लाईव्ह सुद्धा खोळंबले. त्यासाठी असा निर्णय घेण्यात आलाय की फायनलचा सामना होऊन जाऊ द्या, त्यानंतर आपण लॉट सोडवू 40+ मॅचचा. आणि तो ते मॅचेस जे आहेत 13 तारखेला येत्या 13 तारखेला 13 मार्च बुधवार डे नाईट टुर्नामेंट असेल. चांगला फटका ऑन साइडला खेळलाय. 2 धावा.
संतोष मोकाशी यांच्या बॅटमधून येत आहेत. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 13, म्हणजे अजूनही 11 धावांची गरज आहे. व्हाईट बॉल मिळेल कदाचित, नक्कीच उत्तर आहे यस, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव, लेग स्टंपच्या बाहेर होता हा बॉल, एक धाव मिळाली. 10 धावांची गरज आहे फक्त आता. हलक्या हाताने खेळून काढला, प्रॉपर क्रिकेटर शॉट, कॉपी बुक शॉट. एक धाव, ड्राईव्ह. एका धावेने समीकरण आता 9 धावेवर येऊन पोहोचलंय. फक्त 9 धावांची गरज आहे. कट केलाय, खेळाडू येत आहे, जेल सुटतोय. आरामात आरामात, सावकाश सावकाश. बघा विघ्नेशने थोडस कपाळाला हात लावलाय, टेन्शन आलं विघ्नेशला. काय घडलं मैदानामध्ये, मामाला दुखापत तर नाही झाली ना, चिंताग्रस्त दिसत आहेत. पण चांगली गोष्ट ही आहे की सुखरूप आहे. जरा हात दाखवा मामा. येस, क्या बात आहे. तसंच प्रशांत कोहली यांना एक प्राइज आलेला आहे. एका झेलसाठी कर्णेश कोहली, गुणेश कोहली आणि अनुराग पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. इथेही एक धाव मिळाली असती बाईच्या स्वरूपात, घेण्याचं मन बनवलं नाही. आता फक्त 8 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली आहे 14, 16. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे. दुर्वेश तांडेल यांनी जर कॅच पकडली तर त्यांना 8 पापलेटची माळ देण्यात येईल सोहम पाटील यांच्याकडून. आणि विघ्नेश कोळी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. भाऊ आलाय. ओहो, चांगला फटका, देखणा फटका, क्या बात आहे. आणि राजू पाटील यांना अशी फलंदाजी करून त्यांचे पार्टनर, ओपनिंग जोडी नक्कीच खुश होत आहेत. म्हणजेच आपले आयोजक आष्ट्रनाना खुश होत आहेत. आणि आणखीन एक गोष्ट मित्रांनो, राजू पाटील जे खेळतायत 40+ मध्ये 13 तारखेला आपण त्यांना बघू ऍक्शन मध्ये. आणि ही तर प्रॅक्टिस सुरू आहे त्यांची. 40+ मध्ये खरी धमक त्यांना त्यांची आपल्याला पाहायला मिळेल. इथे एक धाव मिळाली ऑनसाइड रिजन मध्ये. चांगली फिल्डिंग सुरू आहे. ओ हो हो, क्या बात आहे. शॉट आवडला असेल तर टाळावायला हरकत नाहीये प्रेक्षकांनो. होली चांगला आहे. इथे मात्र झाडा लागून बॉल आतमध्ये आलाय. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्या. सामना संपलेला आहे. दोस्ती कोळीवाडा, कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल डन.
दोस्ती कोळीवाडा एक्झिबिशन मॅचचा फायनलचा सामना तुमच्या समोर आता येईल. दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय, मिळतोय राजू पाटील यांना. टाळ्या झाल्या पाहिजे आणि मी त्यांना विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय. काय अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली. पुरस्कार देत आहेत राकेश पाटील यांच्या शुभ हस्ते आणि राजू पाटील यांची मॅच बघण्यासाठी त्यांचे भाचा आणि भाची खास पनवेल आणि ऐरोली वरून आलेत आपल्या विठावामध्ये सामना पाहण्यासाठी. बघा कालपासून किंवा या आधी पण आपण बऱ्याच वेळा राजू पाटील यांना कोणाला तरी ट्रॉफी देताना पाहिलं. आज स्वतः ट्रॉफी कलेक्ट करतायत. कसं वाटतंय? खूप बरं वाटलं. बऱ्याच दिवसांनी परफॉर्मन्स भेटला बॅटिंग करायला. काय म्हणायचंय? संघ कशा पद्धतीने खेळला फायनलचा सामना? तोच जोश आहे का अजून सगळ्यांमध्ये? आहे ना, भरपूर अजून. या स्पर्धेबद्दल काय म्हणायचंय? स्पर्धेबद्दल बोलायचं तर आशिष कोल यांनी चांगली स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्यांचे जे सहकार्य आहेत त्यांनी पण त्याचा सहकार लाभलेला आहे त्यांना. दरवर्षी क्रिकेटचे सामने हवे हीच प्रार्थना. मला तर असं वाटतं ही तर फक्त झलक होती, ट्रेलर होता. पिक्चर आता 13 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल 40+ सामन्यामध्ये. तेव्हा पण नक्कीच खेळणार मी. तेव्हा जुना जे राजू पाटील आहे ते दाखवणार परत एकदा. क्या बात आहे. ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन. आणखीन एक सामना बाकी आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन यायचंय टॉस साठी. काय करायचं? टॉस उडून घेऊ. चला दोन्ही संघाचे कर्णधार यायचंय. राकेश पाटील यांना मी विनंती करतो या. आपल्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल, नाणेफेक केलं जाईल. KK11 आणि दोस्ती कोळीवाडा दोन्ही संघाचे कर्णधार. बघा कोच, हेड कोच, बॅटिंग कोच, फिल्डिंग कोच, जर तुमची मीटिंग झाली असेल तर प्लीज कर्णधाराला टॉस साठी पाठवा. दोस्ती कोळीवाडा